शालोम सर्व बंधू आणि बहिणींना. आजच्या बायबल मननामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. आज आपण उत्पत्ती 3:19 या वचनातून काही गोष्टी शिकणार आहोत. तर आपण आता वचन वाचूया. परमेश्वर आदामाला म्हणत आहे की तू माघारी जमिनीमध्ये जाशील, तोपर्यंत तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर खाशील. तू मरणाच्या दिवसापर्यंत अतिशय काम करशील, कारण मातीमधून तू निर्माण झालेला आहेस आणि मातीमध्ये तू परत जाशील. प्रियजनो, ही वचने देवाने आदामाला पाप केल्यानंतर सांगितली. पाप जगात येण्यापूर्वी देवाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट परिपूर्ण होती. तेथे दुःख नव्हते, वेदना नव्हत्या, आजार नव्हते आणि सगळ्यात महत्वाचा मृत्यू सुद्धा नव्हता. आदाम आणि हवा देवाच्या सानिध्यात आनंदामध्ये राहत होते. एदेन बागेत त्यांच्या प्रत्येक गरजेची देवाने पूर्ण व्यवस्था केली होती. परंतु देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केल्यामुळं सर्व काही बदलले. आज देखील परिस्थिती तशीच आहे. जे लोक देवाच्या आज्ञेमध्ये राहतात त्यांच्या गरजा तो झोपेतही पुरवतो, परंतु उल्लंघन हे आमच्या जीवनामधले प्रश्न आमच्या समोर घेऊन येतात. आदामाच्या पापामुळे भूमी शापित झाली होती. पूर्वी सहज फळ देणारी जमीन आता काटे आणि कुसळे उगवू लागली होती. त्या दिवसापासून मनुष्याला आपल्या उदरनिर्वाहासाठी घाम गाळून कठोर परिश्रम करावे लागले. जीवनात संघर्ष, कष्ट आणि अडचणी यांची सुरुवात इथेच झाली. इतकेच नव्हतं, देवाने सांगितलं, आदामा, ज्या मातीतून तू निर्माण झाला आहेस त्याच मातीत तो पुन्हा जाशील. पापामुळे मृत्यू मानव जातीमध्ये आला. आज प्रत्येक मनुष्याला एक दिवशी मृत्यूला सामोरं जावे लागणार आहे, कारण पापाचा परिणाम संपूर्ण मानव जातीवर झालेला आहे. परंतु ही गोष्ट इथं संपत नाही. परमेश्वर चांगला आहे. त्याने मानव जातीला आशा विनाह सोडले नाही. न्यायाच्या घोषणेबरोबरच देवाने इथेच त्याच्या तारणाचेही वचन दिले. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. त्याने क्रूसावर आपल्या मृत्यूद्वारे पापावर विजय मिळवला आणि पुनरुत्थानाद्वारे मृत्यूवरही विजय मिळवला. म्हणून जो कोणी येशूवरती विश्वास ठेवतो त्याला अनंत जीवनाची आशा प्राप्त होते. हे वचन आपल्याला आठवण करून देते की या पृथ्वीवरील आमचं जीवन तात्पुरतं आहे. आपली संपत्ती, पद, यश आणि सर्व भौतिक गोष्टी एक दिवस सगळ्या इथेच राहणार आहेत. सर्वात महत्वाचा प्रश्न हा नाही की आपण किती वर्ष जगलो, तर हा आहे की आपण प्रभूला भेटण्यासाठी तयार आहोत का. म्हणून आज स्वतःच्या अंतःकरणाचे परीक्षण करा. तुम्ही तुमचा विश्वास प्रभू येशूवर ठेवला आहे का हे तपासून पहा. तुम्ही अनंत काळच्या दृष्टिकोनातून जीवन जगत आहात का हे सुद्धा तपासा. देव आजही प्रत्येकाला क्षमा करतो, तारण करतो आणि पुनरुत्थानाची आशा सुद्धा देतो. तर चला दररोज देवाबरोबर चालण्याचा निर्णय घेऊया आणि या खात्रीने जगूया की आपली खरी आशा या जगात नसून ती ख्रिस्तामध्ये मिळणाऱ्या अनंत जीवनात आहे. परमेश्वर तुमच्या विश्वासाला अधिक दृढ करो. येशू ख्रिस्तामध्ये असलेले आशेचे तुमचे हृदय हे सर्व आशेने भरून टाको. देव तुम्हा सर्वांना भरपूर आशीर्वाद देवो. शालोम.